नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, तुम्ही SBI स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की अत्यंत ATM च्या संदर्भात त्यांनी नियम रूल्स जे आहेत ते बदलले आहे. संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊ. जर तुमचं खातं स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI या ग्राहक असाल किंवा त्याच्यामध्ये खाते असेल SBI मध्ये असेल तर तुम्ही ATM चा वारंवार वापर करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. बातमी शेवटपर्यंत बघा. आपल्या YouTube चॅनलला योजना करो YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपण सबस्क्राईब करू शकता. 1 फेब्रुवारी 2025 पासून SBI ने ATM व्यवहाराबाबत काही नवे नियम लागू केले आहेत, जे देशभरातील सर्वच ग्राहकांना सारखेच लागू होणार आहेत. मग तुम्ही मेट्रो शहरात असाल किंवा गावात असाल. मित्रांनो, आता SBI च्या ATM वर दरमहा 5 व्यवहार मोफत होतील. फक्त 5 व्यवहार जे आहेत ते मोफत करू शकता आणि इतर बँकेच्या ATM वरून 10 व्यवहार मोफत करू शकता. म्हणजे एकूण मिळून 15 व्यवहार तुम्ही फ्री करू शकता आणि नंतर तुम्हाला चार्जेस जे आहे ते द्यावेच लागणार आहेत. जर तुमच्या खात्यामध्ये मासिक सरासरी शिल्लक 1 लाख रुपये व त्याहून अधिक असेल तर तुम्ही अनलिमिटेड फ्री ट्रान्झॅक्शनची सुविधा मिळेल. कोणतेही अतिरिक्त शुल्क जे आहे ते तुम्हाला लागणार नाही. तर मर्यादा ओलांडल्यास दंड किती? तर जर तुम्ही फ्री लिमिटच्या पुढे जाऊन पैसे काढले तर SBI च्या ATM वरून रुपये 15 प्लस GST आणि इतर जे आहे तुम्ही फर्स्ट 15 जे आहे ते ट्रान्झॅक्शन फ्री करू शकता आणि इतर जे ट्रान्झॅक्शन आहे ते तुम्हाला चार्जेस लागू शकतो. तर 15 व्यवहार झाले आणि 15च्या 16व्या व्यवहाराला तुम्हाला SBI च्या ATM काढला असाल तर 15 रुपये प्लस GST लागेल आणि दुसरं म्हणजे इतर बँकेच्या ATM वर 21 प्लस GST लागेल. मात्र SBI च्या ATM वरून बॅलन्स चेक आणि मिनी स्टेटमेंट जे आहे ते घेण्यासाठी तुम्हाला कोणतेही आकारलं जाणार नाही शुल्क. फक्त पण हेच इतरांच्या बँकेच्या ATM वर केलं तर तुम्हाला 10 रुपये प्लस GST द्यावाच लागणार आहे. तर ही होती अत्यंत महत्त्वपूर्ण बातमी. आपण पाहत आहात लोकप्रिय यूट्यूब चॅनल योजना करो यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पुन्हा सबस्क्राईब करू शकता. बेल आयकॉनला ऑल प्रेस करू शकता. धन्यवाद. जय शिवराय मित्रांनो.